खूप लोक असा विचार करतात की परमेश्वर दंड देणार. परमेश्वर काय करणार? दंड देणार. परमेश्वर शासन करणार. आणि परमेश्वराला यासाठी पाठवलं की दंड देण्यासाठी पाठवलं. हालेलुया. परंतु परमेश्वराचे वचन जर आपण पाहिलं, परमेश्वराला आपण जर नीट समजून घेतलं, परमेश्वराला आपण बारकाईने त्याचा जवळून जर ओळखलं, तर काय खरोखर परमेश्वर आपल्याला दंड देण्यासाठी आला का येशू ख्रिस्त? किंवा खरोखर त्याला दंड द्यायचा आहे का जगाला? किंवा खरोखर त्याला नाश करायचा आहे का जगाचा? तर हे आपल्याला पाहायला मिळतं. कारण परमेश्वर तर प्रेमळ आहे. कसा आहे? प्रेमळ आहे. तो प्रेम करणारा देव आहे. वचन 3:16 मध्ये म्हटलं की परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपने एकलौते पुत्र को दे दिया ताकि जो कोई उसके ऊपर विश्वास करे उसका नाश ना हो परंतु अनंत काल का जीवन पाए. है ना? तर अनंत काळाचं जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. पित्याने त्याला राखून ठेवलं नाही, त्याला तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. परमेश्वराची एक योजना आहे प्रियांनो. हवेत धर्म प्रसार करणारा किंवा धर्म वाढवणारा तुमचा आणि माझा देव नाही. किंवा काहीतरी आशीर्वाद, जसं तुम्ही एखाद्या देवा धर्माला नवस वगैरे करता किंवा अगोदरच्या जीवनात आपण करत आलो आणि मग तो नवस केला का असं होईल, हे अंधश्रद्धाची जी भावना आहे, त्या अंधश्रद्धातला तुमचा आणि माझा देव नाही. आमच्या देवाकडे किंवा बायबल मध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही. आणि अंधश्रद्धाला बायबल कधीच मान्यता देत नाही. बायबल हे फॅक्ट आहे, म्हणजे सत्य आहे. परमेश्वर हा सत्य आहे. परमेश्वराकडे एक प्रॉपर प्लॅन आहे, एक योजना आहे. आणि त्याच्या योजनेप्रमाणे, प्लॅन प्रमाणे परमेश्वर काय करतो? त्या गोष्टी सिद्धीस नेतो. म्हणजे जसं तो बोलला किंवा त्याच्या योजनेप्रमाणे तो करतो, असा तो देव आहे. आणि म्हणून आम्ही आराधनेला येणं किंवा आम्ही घरी प्रार्थना करणं किंवा बायबल वाचणं हे आम्हाला कोणालाही दाखवण्यासाठी नव्हे किंवा नसलं पाहिजे. किंवा मग ते प्रोसिजर असते ना, म्हणजे करायचं असतं, करून पाहू, करणं चांगलं असतं, इथपर्यंतच बायबलचा देव नाही. जेव्हा तुम्ही करता तर रिअल मध्ये ते आमच्या देवाला आवडतं. जेव्हा तुम्ही देवाजवळ येता तर हे खरोखर त्याला आवडतं. खरोखर त्याची उपस्थिती आपल्यामध्ये येते. खरोखर तो तुमची आणि माझी काळजी घेतो. खरोखर तो आमच्या प्रार्थना ऐकतो. हा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये मनातून असला पाहिजे, ना की वरवर, म्हणजे गेलं तर गेलं, आलं तर आलं, नाही गेलं तर काय होतंय, आणि मग कुठे काय देव द्यायला लागलाय, कुठे देव राहिलाय, काय अशा बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आपण काय करतो? विचार करतो. हा, तर जो देव आहे तो असा अंधश्रद्धा म्हणून लोक करतात असा देव नाही, तो खरंच देव आहे. हालेलुया. आणि देव नाश करण्यासाठी आला नाही. येशू ख्रिस्त नाश करायला नाही आला किंवा दंड द्यायला नाही आला. दंड जर कोणावर येतो तर तो ज्याच्यावर येतो तो स्वतः ओढून घेतो आपल्यावर दंड. देव दंड देत नाही. देव दंड देत नाही. आपण पाहूया वचनातून, योहान याचा 3रा अध्याय आणि 17 वचन वाचूया. पटकन वाचा. इसलिए नहीं भेजा कि जगत पर दंड की आज्ञा दे, परंतु इसलिए कि जगत उसके द्वारा उद्धार पाए. हालेलुया. परमेश्वराने येशू ख्रिस्ताला यासाठी नाही पाठवलं की जगाचा
नाश व्हावा किंवा त्याला जगाला दंडित करावा, दंड द्यावा, परंतु यासाठी पाठवलं की अखिल मानव जातीचा काय व्हावा, उद्धार व्हावा, लोकांचं तारण व्हावं, म्हणून देवाने आपल्या पुत्राला म्हणजे प्रभू येशूला पाठवलं. प्रेम तारण होणं म्हणजे आम्ही वाचवलं जाणं, आम्ही वाचवलं गेलो पाहिजे जगापासून, शैतानापासून, किंवा जो आमचा नाश होणार जगी गोष्टीपासून, पापापासून, ज्याच्यामुळे त्या गोष्टीतून वाचावं आम्ही अनंत काळाच्या जीवनात प्रवेश करावा, म्हणून येशू ख्रिस्ताला आपल्या पित्याने, देव बापाने या जगामध्ये पाठवलं की येशूवर विश्वास ठेवून जगाचं तारण व्हावा, लोक तारले जावे, पापापासून त्यांना मुक्ती मिळावी, पापापासून सुटावे. बहुतेक लोक, जास्तीत जास्त ख्रिस्ती विश्वासणारे आपल्या चर्चेत नव्हे पण आणखी पण जगामध्ये रेग्युलर संडे चर्चला जाणार, रेग्युलर कदाचित प्रार्थनाही करणार, वर्शिप मध्ये चांगल्या रीतीने भाग घेणार, कदाचित बायबलही वाचणार आणि रेग्युलर दांडी न मारता बरोबर चर्चलाही जाणार, बऱ्याचशा गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणार, परंतु ते ह्या गोष्टी दाखवण्यासाठी करतात किंवा दिसण्यासाठी असतात. त्यापैकी तुमच्यापैकी हे असाल असे लोक. तर वचन सुरू असताना जायचं आपल्या स्वतःला की आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत, कोणत्या लेवल मध्ये आम्ही आहोत. हालेलुया, हालेलुया. तर आम्ही हे सगळं करतो, परंतु आम्ही एक बाजू आमची ही असते की आम्ही करतो सगळं, एक बाजू आमचं जीवन जे आहे ते देवाला न आवडणारं असतं, देवाला न आवडणारं असतं, जे देवाला न भावणारं असतं. देव प्रसन्न होत नाही, देव खुश होत नाही. आम्ही करतो, आम्ही सगळ्यांना दिसतो काय आम्ही करत आहोत, परंतु बॅक ऑफ माइंड किंवा आमच्या कामाच्या पद्धतीने, आमच्या वागण्यातून हे दिसतं की आम्ही देवाच्या थोडेही जवळ नाही येत, थोडे देवाच्या जवळ नाहीत. आम्हाला आशीर्वाद पण नाही मिळत, आम्ही आशीर्वादित पण नाही होत. आम्ही प्रार्थनाही खूप करतो, खूप करतात काही लोक प्रार्थना, सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करतात. खूप लोक छानपैकी देवाला वेळ द्यायचा म्हणूनही देवाजवळ बसतात, पण त्यांचं डोकं तिथं नसतं, माइंड तिथं नसतं, बसलेले असतात घेऊन. हालेलुया. परंतु ते देवापासून फार दूर राहिलेले असतात, देवाजवळ त्यांचं माइंड नसतं, विचार ते वेगळाच करतात. आता इथे कुणी ना कुणी आपल्यापैकी मध्ये बसलेला असेलच, इथं आता बसलेत ते, पण त्यांचं डोकं कुठे घरी गेलं असेल, किंवा मी जे बोलतोय त्याच्या वेगळ्याच दिशेने दौडत असेल, चालत असेल, किंवा पास्टर मलाच म्हणतात का काय, असं कोणाचं काही डोकं असेल. हे नाही विचार करणार की देवाचं वचन बोलत आहे, पण पास्टर मला तर नाही बोलत. अरे तुला काय करायचं बोलून, देवाचं वचन देऊ दे. हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वराने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला दंड देण्यासाठी नाही पाठवलं, तर तारण आपलं किंवा अखिल मानव जातीचं तारण व्हावं, म्हणून त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलं की आम्ही त्याच्यावर विश्वास करावा आणि त्या विश्वासाद्वारे तुमचं आणि माझं तारण व्हावं. हालेलुया. एक व्यक्ती होता प्रकाश नावाचा, पोपट थोरात नव्हे, लगेच ध्यानात तिकडे असाच एक काल्पनिक प्रकाश नावाचा एक व्यक्ती होता. तो खूप काही करायचा, जे मी सांगितलं ते चर्च मध्ये खूप साऱ्या गोष्टी करायचा, परंतु त्याच्या हृदयात शांती नसायची, त्याच्या मनात शांती नसायची. तो प्रार्थनाही करायचा, आराधनेमध्ये भाग घ्यायचा, रेग्युलर चर्चला यायचा, किंवा त्याला जे मिळणार किंवा त्याला जे अपेक्षित आशीर्वाद देवाकडून पाहिजे होते ते त्याला मिळत नव्हते. प्रार्थनाही खूप करायचा, खूप साऱ्या गोष्टी तो देवाकडून मागायचा, परंतु त्याच्या प्रार्थनेप्रमाणे त्याच्या जीवनात तसं काहीच होत नव्हतं. एक दिवस घरी आला, जेवण वगैरे केलं, बेडवर झोपण्यासाठी गेला, डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. विचार
विचाराने भरपूर त्याच्या डोक्यात घर केलं होतं. वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या चिंता त्याचं मन त्याला खात होतं. आणि ह्या सगळ्या विचार करत 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 त्याला असा त्याच्या मनात एक विचार आला की काय मी खरंच उद्धार पावलोय, काय मला खरंच तारण मिळालंय. विचार करा प्रियांनो तुम्ही पण, आपण हे शिकत असताना की खरोखर माझं तारण झालंय का. खरोखर मी मला ज्या प्रार्थनेमध्ये मी आशीर्वाद मागतो त्या आशीर्वादाचा मी हकदार आहे का, आणि जर आहे तर मग मला ते आशीर्वाद का मिळत नाहीये. आपण सगळे आशीर्वादाचे हकदार आहोत. बघा प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराने तुम्हाला शेपूट होण्यासाठी नाही तर मस्तक होण्यासाठी बोलवलंय. तुम्हाला पाठीमागे राहण्यासाठी नाही तर पुढे राहण्यासाठी, तुम्हाला खाली नाही तर तुम्हाला उंच करण्यासाठी बोलवलंय. समजतंय? म्हणजे देवाची एकत्रित इच्छा हीच आहे की माझ्या लोकांनी, माझ्या लेकरांनी, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आशीर्वादित असलं पाहिजे. बघा, संकट येतील, सामना जीवनामध्ये अनेक परिस्थिती चढ उतार येतील, परंतु देव त्याच्या लेकरांना त्याच्यात खितपत कधीच पडू देत नाही. खितपत पडते. एखादी समस्या आली, एखादा संकट आला तर ते ह्यासाठी येतं की देवा तुम्हाला त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, त्या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं, लोकांसमोर साक्षी कशी तुमची होणार, म्हणजे लोकांना काय साक्ष देणार की अशी वाईट परिस्थिती माझ्या जीवनात आली होती, देवाने मला त्या परिस्थितीतून काढलं, देवाने मला त्या परिस्थितीमध्ये शिकवलं, मी त्या परिस्थितीचा सामना केला आणि देवाने मला आशीर्वादित करून आज मी तुमच्या समोर उभा आहे. अशा प्रकारच्या साक्षी होण्यासाठी देखील परिस्थितीला देव काय करतो, अनुमती देतो. आमच्या जीवनात ते येतात, परंतु देव तुम्हाला किंवा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना खितपत पडू देत नाही. अशी देवाची बिलकुल इच्छा नाही की त्याच्या लेकरांनी खितपत पडावं त्याच वाईट परिस्थितीमध्ये. देवाची इच्छा नाही की तुम्ही लोकांकडे भीक मागावं. फक्त पैशाचाच विषय नाही, कोणत्याही परिस्थितीसाठी तुम्ही लोकांकडे हात पसरावे, कोणत्याही परिस्थितीसाठी लोकांकडे कोणावर तरीच डिपेंड राहावं, ही बिलकुल देवाची इच्छा नाही. किंवा देवाची ही पण इच्छा नाही की माझ्याकडे म्हणजे देवाकडे भीक मागावं. मागच्या संडेला पण मी बोललो नाही का, आपण नुसतं दे ना प्रभू, दे ना प्रभू, असं नाही करायचं. असं नाही करायचं. जर तुमचं तारण झालं तर तुमच्या तारणासोबत तुमच्या उद्धारामध्ये देवाकडून, देवाने त्याच्या लेकरांसाठी ठेवलेले आशीर्वाद ऑलरेडी तुम्हाला मिळालेले, ते आशीर्वाद आपोआप आलेले तुमच्याकडे. आता तुम्हाला हात जोड, हे देवा देना, हे देवा देना नाही. आता त्या देवाचे तुम्ही लेकर, तो तुमचा बाप आहे. ज्या दिवशी तुमचं तारण झालं, आता तुम्ही त्या देवाचे प्रॉपर लेकर आहात. आता तुमचा अधिकार आहे, पण तुम्हाला तुमच्या डोक्यात हेच नाही की तुमचं धन, तुमचे आशीर्वाद, तुमचं आरोग्य, तुमची शांती, तुमचे सगळे प्रकारचे आशीर्वाद, सफलता हे कोणीतरी एका चोराने चोरून नेलेत आणि त्या चोराचं नाव आहे शैतान. योहान दादा म्हटले चोर येतो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि हत्या नाश करण्यासाठी येतो. येशू ख्रिस्त म्हणतो मी तर आलो आहे जीवन देण्यासाठी आणि विपुलपणे देण्यासाठी. समजतंय? तर ज्याच्या जीवनात येशू ख्रिस्त आला, ऑलरेडी जीवन त्याला मिळालंय, मग तरी आम्ही भीक मागतो. बघा, प्रार्थना करणं म्हणजे भीक मागणं नव्हे. प्रार्थना करणं म्हणजे देवाशी बोलणं. प्रार्थना करणं म्हणजे देवाला धन्यवाद करणं. प्रार्थना करणं म्हणजे त्या देवाची स्तुती करणं. प्रार्थना करणं म्हणजे देवासोबत वेळ घालवणं असं आहे. प्रार्थना केली का, विचारलं केली कशासाठी, काय नाही, आजचा दिवस चांगला गेला, आता झोपायचं तर प्रभूने सुरक्षा करावी म्हणून. अरे तू तर देवाचं लेकरू आहे, तर देवाने आधीच तुझ्या भोवती त्याची सुरक्षा तुला प्रदान केली, पुरवली. देवाला धन्यवाद द्या की तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्या नैनिताल तिकडच्या शहरात, तिकडच्या गावात राहणारे नव्हता, कारण तिकडच्या लोकांवर मोठी बाढ आली आणि अख्खा गाव वाहून गेला. आज तुम्ही सुरक्षित आणि जिवंत आहात. फक्त छोटी सुरक्षा तुम्हाला मिळाली म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळायला पाहिजे, हे डोक्यातून काढायचंय.
आणि त्या ठिकाणी असा विश्वास करायचा की मी देवाचं लेकरू आहे, मला तारण मिळालेलं आहे आणि त्या तारणासोबतचे सगळे आशीर्वाद मला देवाने माझ्या त्या तारणासोबत मला दिलेले आहे. पण प्रश्न हा आहे की काय खरोखर माझं तारण झालं आहे? ते आशीर्वाद आपल्यापर्यंत का पोहोचत नाहीत? ते आशीर्वाद आपल्या जीवनात का दिसत नाही? जर तारण झालंय तर मग का त्या आशीर्वादापासून त्या देवाचे जिवंत लेकरं वंचित आहेत, दूर आहेत, का आहेत? कारण त्यांना घेताच येत नाही, मागताच येत नाही, अजून भीक मागतात त्या देवाचे लेकरं. म्हणजे मी कोणाला मागण्याविषयी पर्सनली बोलत नाहीये. आपण देवाकडे पण जर काही मागतो तर ती पद्धत चुकीची आहे. देवा देना, देवा देना, तुला माझा अडचण दिसताना का, देवा तुला माझा रोग दिसताना का, देवा देना. देव म्हणतो अरे मूर्खा, मी तुला आधीच देऊन टाकले. जर कोणी आजारी असेल, आजारी पडत असाल तर मला तुम्हाला देवाच्या वचनातून सांगू द्या, काय देवाचं वचन असं सांगत नाही का की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर देण्यात आलं, जेव्हा त्याला चाबकाचे फटके त्या प्रभू येशूला देण्यात आले, त्या जेव्हा त्याला मारण्यात आलं, त्यावेळेस सारे व्याधी, सारे रोग येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावर घेतले असं देवाचं वचन म्हणतंय का नाही म्हणतंय? तरी तुम्ही आणि मी रोगीच आहे, तरी तुम्ही आणि मी आजारीच आहे. त्याचं कारण हे की फक्त तुम्ही उड्या मारता हात वर करून. उद्धार झालेले किती लोक आहेत? मी आहे, आणि तुला मरणाचा रोग आहे. अरे मग तुझं तारण त्या येशूच्या रक्ताने, त्याच्या क्रूसावरील मरणाने जर तुझं तारण झालं तर मूर्खा, तुला हा विश्वास काय नाहीये की त्या क्रूसावर तुझे रोग, राईड, व्याधी सगळे प्रभू येशूने ते क्रूसावर त्या खेळामध्ये टांगून टाकले. आज तू आरोग्यदायी, तंदुरुस्त आणि आशीर्वादित आहेस. हा विश्वास तू का नाही बाळगत? आणि त्याच्याचमुळे तू आज कसा आहेस? रोगी आहे. म्हणून मगाशी मी तुम्हाला प्रोत्साहन देताना म्हटलो की जर ही बेंच खाली आहे तर प्रभू देना, ही बेंच भरू देना. आणि तू कधी लोक ही प्रार्थना करण्यापेक्षा प्रभू ही बेंच ज्या व्यक्तीसाठी, ज्या भावा बहिणींसाठी खाली आहे, जे लोक ही बेंचवर बसलेले नाहीत पण त्या बाहेर भटकत आहेत, जे लोक बाहेर भटकत आहेत की नाही, आहेत की नाही, म्हणजे कुणी ना कुणी आहे की नाही. हे बेंच कशासाठी बनणार? यासाठी की त्याच्यावर बसावं आणि बसून देवाची काय करावी? आराधना करावी. मग भीक मागून देवाला म्हणण्यात देना प्रभू तू कधी देतो, त्याच्यापेक्षा दावा करा. हे बेंच, ह्या बेंचवर मी दावा करतो येशूच्या नावात, तू येणाऱ्या दिवसात ह्या बेंचवर बसून भाऊ बहिणी आराधना करणारे असतील. हे बेंच फुल होतील येशूच्या नावात. तसं तुमच्या आरोग्यासाठी दावा करा, तुमच्या फायनान्शियल आशीर्वाद पैसा आहे त्यासाठी दावा करा. ते शैतानाला म्हणा की येशूच्या नावात मी तुला धमकी देतो, मी तुला आज्ञा करतो की जे माझे फायनान्शियल आशीर्वाद येशूच्या तारणासोबत, येशूने दिलेल्या उद्धारासोबत जे धन मला येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराद्वारे मिळालंय. आपण वाचलं ना मागे कलशाच्या पुस्तकात का त्या परमेश्वराने येशू ख्रिस्तामध्ये धन रूपाने तुम्हाला काय केलंय? आशीर्वादित केलं. तर जे तारणासोबत मला धन देवाने दिलंय, तर हे चोरणाऱ्या दुरात्म्या येशूच्या नावात मी त्या धनावर दावा करतो. येशूच्या नावात मी त्या धनाला, त्या संपत्तीवर दावा करतो. माझं सगळं चोरलेलं धन येशूच्या नावात मला तो रिटर्न कर, तो आणून देशील. मागायची गरज नाही. आणि मग मागायचं, मग प्रार्थना करायची म्हणजे काय करायचं? प्रार्थना करायची म्हणजे देवा ते धन मला मिळालं, मी दावा केला येशू तुझ्या नावात, तर ते मला दिलं, मी तुझा आभार मानतो. देवा ते आरोग्य त्या शैतानाने चोरी केलं होतं, माझ्या मनात निगेटिव्ह टाकलं होतं की येशू ख्रिस्त काय बरा बिरा करत नाही, प्रार्थनेने काय बरं होत नाही, येशू ख्रिस्ताच्या मरणाने काय बरं होत नाही. हे चोरी करणाऱ्या, माझ्या आरोग्याला नाश करणाऱ्या दुरात्म्या येशूच्या नावात मी तुला हकलून लावतो आणि मी माझ्या आरोग्यावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण्याद्वारे, त्या क्रूसावरील रक्त वाहिल्याद्वारे, त्याला मिळालेल्या फटक्याद्वारे त्याने जे आरोग्य दिले त्या आरोग्यावर मी प्रभू येशूच्या नावात दावा करतो आणि माझ्या शरीरात मी माझ्या आरोग्याला रिसीव्ह करतो. त्याच वेळी तुम्ही प्रभू येशू मध्ये बरे व्हाल. कोणता रोगराई तुमच्यामध्ये राहणार नाही, वास नाही करणार.
हालेलुया. तारण समजून घ्या. तारण म्हणजे पापापासून सोडवणं. येशू ख्रिस्ताने ह्या देव बापाने पित्याने ह्यासाठी येशूला आपल्या एका पुत्राला पाठवलं की मानव जातीचं तारण व्हावं, त्यांना दंड होऊ नये. देवाची इच्छा नाही दंड तुम्हाला मिळावा. देव दंड देण्यासाठी नाही आला तर तारण देण्यासाठी आला. आता दंड का येतो? कारण परमेश्वराने तुमचं तारण व्हावं म्हणून योजना केली. त्याने आपल्या एका पुत्राला या जगात पाठवलं. येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. त्या प्रकाशाला परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यामध्ये पाठवलं. आणि मग जर आम्ही दंडित होतो तर यासाठी होतं की जो प्रकाश आमच्या देव बापाने येशू ख्रिस्ताच्या रूपाने आम्हामध्ये पाठवला त्याच्यावर आम्ही विश्वास केला नाही आणि त्याला आमचा तारणारा म्हणून स्वीकारलं नाही. तोच देव आहे असा आम्ही विश्वास केला नाही. आणि वचन म्हणतं जो विश्वास करणार नाही तो दंडास पात्र आहे. म्हणजे देवाच्या योजनेवर जर तुम्ही विश्वास नाही करत तर तुम्ही दंडास पात्र आहे. 18 वचन वाचा बघा बरं काय म्हणतात त्याच. हा जो त्याच्यावर विश्वास ठेवतो. नीट ऐका, नीट ऐका प्रियांनो. आजारी असाल, फायनान्शियली प्रॉब्लेम असेल, अशांती घरात असेल, बेचैनी असेल, भांडण तंटा असेल तर नीट ऐका. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो काय नाही होत, त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग काय नाही होत. हा, जो विश्वास ठेवत नाही हा समजतंय का वचन? जो विश्वास ठेवतो त्याचा न्याय निवाडा देवात करत नाही, त्याला दंडित करत नाही. कळतंय का? जर तुमच्या मुखातून येत असेल ना देव आमच्यावरच का कोपलाय, देव अपेक्षा झालो, देव आम्हाला दंडित करतं का, देव आमचा न्याय करायला लागलाय, तर हे वचन नीट लक्षात ठेवा, नीट ऐका. वचन क्लिअरली स्पष्ट क्लिअर देवात करतो किंवा देवाचं वचन करतं की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो दंडित होत नाही. तो दंडित नाही, तुम्ही शापित नाही. दंड तुमच्यावर येणार नाही जर तुम्ही विश्वास ठेवता तर. परंतु तो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला. म्हणजे तुमचा न्याय निवाडा झाला, दंडित झाला तुम्ही. आता विश्वास इथे बसलेले सगळे म्हणतील की आम्ही सगळे विश्वास करतो. करतात का सगळे विश्वास? तसे दाखवा हात खडा खडा क्लिअरली. हा, मग तुम्ही घरी जाऊन बसा. असं तुमचा विश्वास कुठपर्यंत आहे, विश्वासाची लेवल किती, तुमचं कोणत्या लेवलला तुम्ही आहात त्या विश्वासात. जर विश्वास आहे आणि जर विश्वास आहे म्हणता तर तुम्ही दंडित का आहात? दंड काय आहे तुमचा? शाप काय आहे? जर विश्वास आहे, आता हात उचलले मग तुम्ही दंडित का? मला तुम्ही किती दंडित आहेत, किती शापित आहेत किंवा तुमचं काय चाललंय मला काही माहिती नाही आणि त्याच्याशी देणं घेणं नाही. पण जर तुम्ही आहात असं कोणते असे काही प्रॉब्लेम आहेत तर जर तुम्ही विश्वास ठेवता तर मग तुम्ही का आहात? काय तुम्ही असलं पाहिजे का नसलं पाहिजे? बघा, जीवन जगत असताना चढ उतार मरेपर्यंत आपल्याला अडचणीचा सामना करायचा. समजलं का? असं कुणीच म्हणायचं नाही की देवात असल्या रसमचा काय याच्यात नाही यायला पाहिजे. अजिबात नाही. चर्च संपल्यावर प्रार्थना झाल्यावर एक व्यक्ती आला पास्टरकडे प्रार्थनेला. पास्टरला म्हटलं, पालक साहेब माझ्यासाठी अशी प्रार्थना करा की माझ्या जीवनात काही समस्या येऊ नये, कोणत्याच समस्या नसाव्यात, मी असं सुखाने राहावं, मी शांतीने राहावं, मरेपर्यंत माझ्या जीवनात समस्याच नको. बाळासाहेब साहेब म्हणे असं ठीक आहे म्हणे, प्रभू या भावाला उचल. काय म्हटला? काय म्हटला?
त्या भावाला काय कर, म्हणजे रॅप्चर मध्ये नाही, मरू दे, याचा जीव जाऊ दे. त्या भावाला म्हणे पाळत साहेब असं काय करता म्हणे, मी तुम्हाला काय प्रार्थना, तुम्ही काय करता. तर त्या पाळत साहेबांनी सांगितलं की कधीच समस्या, कधीच दुःख, कधीच अश्रू, कधीच चिंता फक्त स्वर्गातच नाहीत. कुठे कुठे नाही, स्वर्गातच नाही. मग एकदा का तू स्वर्गात गेला, तुझ्या जीवनात काही येणार नाही. दुःख कष्ट जर इमानदार ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात येत आहेत ना, तर मी तुम्हाला सांगतो ते चांगलं आहे. म्हणजे काय, तर तुम्ही पवित्र जीवन जगताय, तुम्ही देवाला खरोखर भय बाळगणारे लोक आहात, खरोखर इमानदारीने तुम्ही देवाचा भय बाळगता, त्याच्या वचनाप्रमाणे चालता, प्रार्थना जीवन सगळ्या गोष्टीमध्ये. आणि तरीही तुमच्या जीवनात जर समस्या येतात ना, तर त्या चांगल्या आहेत, त्या ह्यासाठी चांगल्या आहेत की देव तुमच्या जीवनात नवीन नवीन मोठमोठ्या साक्षी घडवू इच्छितो. लोकांना शिकवताना, लोकांना सांगताना देवा तुमच्या जीवनात ते उदाहरण देऊ इच्छितो की अशा वाईट परिस्थितीमध्ये देवाने तुम्हाला कसं त्याच्यातून बाहेर काढलं आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवासोबत विश्वासयोग्य कसे राहिला हे त्याच्यातून सिद्ध होतं. म्हणून चांगल्या इमानदार आणि देवाचा भय बाळगणाऱ्या जे लोकांच्या जीवनात जर अशा प्रकारच्या समस्या आहेत तर नो प्रॉब्लेम. पण तुम्ही देवाचं भय बाळगत नाही, तुम्हाला देवाचं बिलकुल भय नाही, तुम्ही कधी नीट प्रार्थना करत नाही, चर्चला आले तर आले, नाही आले, आपल्या मनमर्जीप्रमाणे डोकं काढले, आज रविवारी आज आता ते जावं, मग आले, आता पुढच्या रविवारी नाही, चिनी आला, आज नाही जावं वाटत. आणि मग जर समस्या येतात तर ते तुमच्यासाठी डेंजर आहे, खरोखर डेंजर आहे. मग त्या तुमचा नाश पण करू शकतात. म्हणून कुणी कोणाला दोष लावण्यात काहीच अर्थ नाही. ते देवाचा वचन नीट समजून घ्या. जो येशूवर विश्वास करतो तो दंडात पात्र नाही, त्याचा न्याय निवाडा होत नाही. पण जो विश्वास करत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकलाय, म्हणजे झालाय. भोगा आपल्या कर्माचे फळण रडा, म्हणजे त्याचा अर्थ हा होतो, झाला. म्हणून चिंतन करा, मनन करा की प्रभू मी किती तारण, जे माझा उद्धार झाला, जे मला तारण मिळालं, त्याच्यामध्ये मी किती विश्वासयोग्य आहे, किती विश्वासाला घेऊन आहे, त्या विश्वासाला मिळालेल्या तारणाला विश्वास योग्यतेने किती पाळत आहे. देवाजवळ बसून त्या माणसासारखं, त्या प्रकाशसारखे विचार करा. बेडवर जाऊन तुम्ही तुमच्या धनावर, देवाने तुमच्या तारणामध्येच, मी पुन्हा सांगतो, देवाने जेव्हा तुमचं तारण झालं त्या दिवसापासूनच तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेले. त्याला काय कंजूसी करायचंय का, त्याला जपून ठेवायचंय का, त्यालाच पुराणा असं काय आहे का ते आमच्या देवाकडे? असं काय आहे वाटतंय कधी कधी तुम्हाला? असं काय देवाची तारामळ असेल, हा देवबापाची तारामळ चालल्या असेल म्हणून तो काय देवाला मला देईल पुढच्या, ते असं काय आहे? हा लिहिले त्याच्या महिमायुक्त धनाने येशूमध्ये तो तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. म्हणजे त्या धनाद्वारे महिमा होऊ शकते देवाची, एवढं धन त्याच्याकडे आहे. हालेलुया. विश्वास होतो का तुमचा? आहे का असं देवाचा? आहे ना, विश्वास होतो ना, आहे का नाही? निलेश आहे विश्वास? हा, तो विश्वास करा आणि ते रिसीव करा की यस असं आहे. आणि मी माझ्या घरावर, मी माझ्या परिवारावर, मी माझ्या बायकोवर, मी माझ्या लेकरावर, मी माझ्या आई वडिलावर त्या विश्वासाने दावा ठोकतो. दावा ठोकणं, दावा करणं म्हणजे ते माझं आहे हे मी काय करतो? कबूल करतो. म्हणजे माझं आहे, हा माईक माझा आहे, मी तुला देणार नाही, माझं आहे ते, बस विषय संपला. दावा करणं त्याला म्हणतात. तर जे आशीर्वाद तुमच्या जीवनात हवेत त्या आशीर्वादावर काय करा? दावा करा की ख्रिस्तामध्ये तुम्हाला दंड देण्यासाठी नाही तर तुमचं तारण होण्यासाठी त्याने बोलवलं तुम्हाला. आणि जर का तारण झालं तर तेवढ्याच आशीर्वादाचे हकदार तुम्ही आणि मी आहात. पापापासून सुटका मिळण्यासाठी, तारण होण्यासाठी, मुक्ती मिळण्यासाठी त्या येशू ख्रिस्ताला आमच्या पित्या
परमेश्वराने आमच्या पिता जो आमचा देव आहे, ज्याला आम्ही म्हणतो हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, त्या देवाने येशूला ह्यासाठी पाठवला आपल्या त्याच्या पुत्राला की त्या येशू ख्रिस्तामध्ये आम्ही धनवान असावं. हालेलुया, हालेलुया. त्या येशू ख्रिस्तामध्ये आमचं आरोग्य चांगलं असावं, आम्हाला कुठल्या प्रकारची रोगराई नाही लागली पाहिजे किंवा आम्ही त्या रोगराईमध्ये मरलो नाही पाहिजे, मरण नाही यावं आम्हाला. हालेलुया. किंवा ती रोगराई आमच्यामध्ये कायमची नाही राहा. येशूच्या नावात दावा करा की त्या आजारापासून, त्या रोगापासून मला मुक्ती मिळाली आहे. मी माझं शरीरावर आरोग्याचा दावा करतो, हे माझं शरीर निरोगी आहे तर आहे, लागलीच त्यांनी गुण. पण तुम्ही देवाच्या सोबत तुमचा विश्वासाचा स्तर दाखवा. जर विश्वास करता तर क्रिया वाचून विश्वास काय आहे? व्यर्थ आहे असं वचन म्हणतंय का नाही म्हणतंय? क्रिया वाचून विश्वास व्यर्थ आहे, क्रिया वाचून विश्वास मेलेला आहे. जर तुम्ही विश्वास करता तर त्या विश्वासानुसार तुम्ही तुमचं जीवन दाखवा. इब्री अध्यायामध्ये 11 अध्याय जर तुम्ही पूर्ण वाचला तर त्याच्यामध्ये सगळे विश्वासाचे उदाहरण दिले की कुणी कसा विश्वास केला आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्यांना काय मिळालं. घरी जाऊन वाचा इब्री 11 अध्याय. जुन्या करारातले उदाहरण दिलेत, नव्या करारातले कसे त्या लोकांनी विश्वास केला आणि कशा रीतीने ते विश्वासात मजबूत राहिले, देवाने त्यांना आशीर्वादित केलं. प्रियानो, देवाची इच्छा ही आहे की तुमचं तारण व्हावं आणि एकदाचे तुम्ही जगापासून किंवा पापापासून काय व्हावं? दूर व्हावं. जगामध्ये राहून पाप न करणे म्हणजे तुम्ही तारण झालेले लोक आहात. आणि जर ते बुद्धी चालतच नाही, रोग तेच आहे, कळतच नाही, हातचं चेत झालं, देवाला धन्यवाद चांगले होते आणि परत विसरले त्या देवाला, कोणते आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. समजते का सगळ्यांना? हालेलुया, हालेलुया. आपण एक शेवटचं वचन वाचू आणि बंद करू. म्हणजे मिखा याचा 6 अध्याय आणि 8 वचन वाचा. हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला काय केलं आहे? बरं काय आहे ते त्याने तुला काय केलं? पायल, बरं काय आहे ते त्याने तुला काय केलं? दाखविलं आहे. आणि कशाने वागायचं सांगितलंय? जे बरं आहे ते देवाने तुला काय केलंय? दाखवून दिलंय. त्याच्यामध्ये काय पहिलं? नीतीने वागणं, आवडीने दया करणं व आपल्या देवा समागमे देवाला काय पाहिजे? जर तुमचं तारण झालंय तर देवाला तुमच्याकडून काय पाहिजे असं देवाचं वचन म्हणतं. आणि ते मी तुम्हाला सांगून टाकलंय. नीतीने वागणे. कसं वागणं? कसं वागायचं? नीतीने वागणं म्हणजे काय? चाप्टर कोण आहे तुमच्या? चाप्टर बघा, हुशार असणं चांगली गोष्ट आहे, पण चाप्टर असणं चांगली गोष्ट नाही. देवाची इच्छाच आहे की त्याच्या लेकरांनी कसं असावं? हुशार असावं का नाही? देवाने मूर्ख राहायला आपल्याला सांगितलं नाही. सांगितलंय का कुठे बायबल मध्ये? त्याने तर सांगितलं सापासारखं चतुर आणि कबुतरासारखे नम्र, म्हणजे चतुर एकदम हुशार राहायचं. म्हणजे चाप्टर त्याला म्हणतात. चाप्टर म्हणजे हुशार नाही होत, अर्थ वेगळा होत. चाप्टर त्याला म्हणतो जो युक्त्या करतो कोणाला तरी फसवण्यासाठी. तोंडावर एक बोलतो, त्याच्या डोक्यात एक सुरू असतं, तो त्याच्या फायद्यासाठी तो कोणतंही डोकं लावतो, त्याला म्हणतात चाप्टरगिरी. पण हुशार जो असेल तो कसा असेल? तो बिंदास असेल, म्हणजे त्याला भय नाही. मी जर काही करतोय, देवा समोर आहे ना, त्याला भय नाही, तो बिंदास असेल. तो बॅक ऑफ माइंड काही काम नाही करणार. तर नीतीने वागा म्हणजे बिंदास. बघा, जर तुम्हाला विश्वास आहे ना, देव तुमच्या बाजूने आहे, तर कोणाच्या बापाला भ्यायचं नाही जीवनामध्ये. समजतंय? कोणाच्याच बापाला नाही भ्यायचं, कोणालाच नाही भ्यायचं जर देव बाजूने आहे.
तर आमचा देव म्हणतो जर यदि परमेश्वर हमारी ओर है तो हमारा विरोधी कोण हो सकता है? कोणच नाही. मग देव जर तुमच्या बाजूने तर मग हुशार राहा आणि बिंदास राहा, पण नीतीने वागा. कसं वागा? नीतीने म्हणजे जे काय ते नीतीने, ज्याच्या माझ्यामुळं माझ्या मंडळीचा फायदा आहे, माझ्या लोकांचा फायदा आहे, माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी मी आमच्या तमक्याचं काही नुकसान करत नाही, नुकसान होऊ देत नाही, याला म्हणतात नीतीने वागणं. पण ह्याचं नुकसान होऊन जर मी काही फायदा करतो त्याला म्हणतात नीतीने वागणं नाही, त्याला चाप्टरगिरी, त्याला म्हणतात बेईमान. समजतं सगळ्यांना? तर ते नाही. आणि हुशार राहू आणि नीतीने वागू आणि बिंदास राहू. तर तेच वचन म्हणत की जे काही बरं ते काय केलं, तुम्हाला काय केलंय? सांगून टाकलंय. जे काही बरं ते तुम्हाला सांगून टाकलंय, तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही काय करा? नीतीने वागा. म्हणजे जर तुमचं तारण झालं असं तुम्ही म्हणता तर मग तुम्ही इमानदार आहात. नीतिमत्वता तुमच्यामध्ये आहे. आणि मग आहे का ती घरी जाऊन चेक करायची. कधी चेक करायची? कधी चेक करणार? पुढच्या रविवारपर्यंत. इथंच आता प्रार्थनेत चेक करायची, जेव्हा आपण वचन झालं प्रार्थनेमध्ये. नीतीने वागणे, कोणत्याही वैयक्तिक पर्सनल फायद्यासाठी कोणाशी लबाडी नाही करायची, धोकेबाजी नाही करायची, कोणाशीही म्हणजे ते जगातले लोक काय शिकवतात माहितीये का? जर अगर आपको तरक्की पानी है तो आपको किसी के सर पे पैर रख के आगे बढ़ना होगा. असे मोटिवेशनल वाले शिकवतात बघा. जर तुम्हाला तरक्की करायची, किंवा हिंदी पिक्चर जे आहेत ना ते आपल्याला शिकवतात की जर तुम्हाला पुढे निघायचंय तर कोणाच्या तरी मुंडक्यावर पाय देऊन. तर आमचा बायबल तसं नाही. आमचं देवाचं वचन म्हणतं की जर तू मोठा होऊ पाहतोस तर आधी काय हो? छोटा हो. आमचा देव अशा प्रकारे त्याचं गणित. तर नीतीने वागणे. दुसरं काय? आवडीने दया एखाद्यावर करायची तर ती आवडीने करा. डोक्यात एकही ना दया करायला निघालाय फक्त दाखवण्यासाठी. मी दया केली, फोटो काढून टिकटूक, हा मी दया केली. आवडीने दया करा. जबरदस्ती कोणावर दया नका करू. कुणीतरी सांगितलं म्हणून दया नका करू. तुमच्या हृदयात येऊ दे कोणाविषयी दया करणं म्हणजे कोणाला गरजवंत आहे त्या ठिकाणी तुमचा उपयोग होऊ शकतो. जरुरी नाही सगळ्या ठिकाणी पैसा येत नाही, सगळ्या ठिकाणी पैसा नाही. कधी कधी फक्त तुमचं उपस्थित राहणं किंवा तुमचं त्या लोकांना धीर देणं, तुम्ही त्याच्या खांद्यावर हात टाकणं, त्या वाईट परिस्थितीमध्ये त्याच्या सोबत राहणं, ही खूप मोठी दया झाली. तर दया करणारं हृदय असलं पाहिजे, जसं आमच्या येशूचं होतं का नाही? येशू ख्रिस्ताचं हृदय दयाळू होता, दयाळू आहे. त्याची दया कधी संपत नाही. आणि पुढे आपल्या देवा समागमे, असं खट असं लाईन, आपल्या देवा समागमे राहून काय करणं? देवा समागमे राहणं म्हणजे देवा सोबत राहून नम्र भावाने वागायचं. कोणासोबत राहून? देवासोबत राहून नम्र भाव आमच्यामध्ये असला पाहिजे. आम्ही देवासोबत आहोत हे आमच्या बोलण्या वागण्यातून दिसलं पाहिजे. नम्रता आमच्या अंगी असली पाहिजे. हालेलुया. देवासोबत, देव आमच्या सोबत, त्याच्या सोबत राहून आम्ही नम्र भावाने राहायचं. हालेलुया. काय वाच बरं, म्हणजे मला नीट बोलते. बरं एवढं बरं काय हे मनुष्य, बरं काय ते त्याने तुला काय केलं? दाखवलं का नाही? बरं काय वाईट काय? देवाने आपल्याला वचनातून दाखवलं की नाही दाखवलं? देव ह्याचसाठी आला किंवा देवाने त्याचं वचन बायबल आपल्याला ह्याचसाठी दिलं की माणसाला कळावं की नेमकं चांगलं काय आणि वाईट काय. आणि देवाचं वचन याकूब 4:17 असेल. काय चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते काय आहे? काय आहे? याकूब वाटतं 4:17.
चांगलं करणं कळत आहे. आता देवाचं वचन म्हणतं काय, हे मनुष्या चांगलं काय आहे किंवा बरं काय आहे हे त्याने तुला काय केलंय, दाखवून दिले. नीतीने वागणं, दया करणं, हे करणं ते करणं. आता हे तुला करायचं का नाही करायचं ते तू ठरव. म्हणून वचन म्हणतं चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते काय आहे, पाप आहे का? तेच वचन आहे का? हा. आणि मग 6:23 मध्ये म्हटले, माझा विषय नाही पण हे वचन जोडलेलं ते एकमेकाला म्हणून. मग 6:23 मध्ये म्हटलंय रोमीच्या, काय म्हटलंय, कारण पापाचं वेतन काय आहे, चांगलं करणं कळत असून जे ते करत नाही त्याच्यासाठी पापाचं वेतन मरण आहे. म्हणून प्रियांनो, देव बापाने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, दंड देण्यासाठी नव्हे, तर अनंत काळाचं जीवन किंवा त्या लोकांचं तारण व्हावं म्हणून त्याने येशू ख्रिस्ताला ह्या पृथ्वीवर पाठवलंय. कशासाठी पाठवलं येशू ख्रिस्ताला? बोला, तारण होण्यासाठी. कमॉन, मी काय बोलतो ते म्हणा माझ्या मागे, आपलं संपला विषय. पण बोला, तारण होण्यासाठी, तारणासोबत आशीर्वाद देण्यासाठी. ख्रिस्ताच्या तारणामध्ये, बोला, ख्रिस्ताच्या तारणामध्ये मी आशीर्वादित आहे, मी आरोग्यदायी आहे. अजून काय, मी धनवान आहे. दावा करूया का नाही तुमच्या प्रॉपर्टीवर? प्रॉपर्टी म्हणजे फक्त पैसा नाही, सगळं आपला ज्या ज्या गोष्टीवर आपला अधिकार आहे, जे आपलं ती आपली प्रॉपर्टी म्हणतात त्याला. काय काय, बस एवढंच. तुम्हाला आरोग्य आणि धनच पाहिजे. हा, एक छोटीशी साक्ष सांगताना बंद करतो, आठवले म्हणून. एका देवाच्या सेवकाला परिस्थिती खूप वाईट होती त्यांची, तर ते प्रार्थना करून देवाकडे मागायचे, प्रभू महिलेचा आराम आहे, प्रभू मला हे दे ते दे. असं 2-4 वेळा प्रार्थना केली. प्रभूने त्याला म्हटलं की तू असं भिकाऱ्यासारखा मागतोस का? काय म्हणे प्रभू, मग आहेच तसं नाही म्हणे, आमका वचन काढ आणि त्या वचन नीट ऐक, नीट वाच. तर त्याच्यामध्ये त्याने असा परमेश्वराने म्हटलं, जसं मी आजचं वचन तुम्हाला शिकवलं की कारणासोबत मी तुला सर्व काय काय केलंय, देऊन टाकलं, दिलंय ऑलरेडी. आता तुला मागायची गरज नाही, ते दिलंय, फक्त ते तुला घ्यायचंय, तुला प्राप्त करायचं, असं देवाने त्याला सांगितलं. मग त्याची प्रार्थना बदलली त्या देवाच्या सेवकाची, आणि तो म्हटला की ठीक आहे प्रभू, मला जे पाहिजे मी काय करीन, त्याच्यावर दावा करीन. आणि मग एक दिवस त्यांना कुठे देवाच्या सेवेसाठी, ट्रॅव्हलिंग साठी, बाहेर जाण्यासाठी $150 पाहिजे होते. काय, किती रुपये पाहिजे होते? $150. आता त्याने काय केलं, त्या देवाच्या सेवकाला मागितलं, सॉरी, देवा जो प्रार्थनेला बसला तेव्हा म्हटला की प्रभू, मी कोणाला मागत नाही, मी कोणाला सांगणार नाही, मी कोणापुढे हात पसरवणार नाही. जे तू म्हटलास की मी तुला सगळं दिलंय, तर मी त्या मला लागणाऱ्या $150 मी दावा करतो की मला जेव्हा जायचंय त्याच्या आधी ते मला मिळाले आहेत, असा मी दावा करतो. आणि मग ते त्यांनी बोलायला सुरुवात केलं. रोज त्यांच्या प्रार्थनेमध्ये त्या दिवशी त्यांनी कोणाला मागितले नाही, कोणाकडे हात पसरवले नाही, जसं बोलले तसं ते राहिले. अचानक असा चमत्कार झाला की लोकांच्या मनात, मंडळीच्या मनात, इतर लोकांच्या मनात देवाने ते सगळं टाकलं की त्या देवाच्या सेवकाला तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करा, आशीर्वादित करा, हे करा, काय म्हणू, भेट द्या. आणि जेव्हा लोकांनी द्यायला चालू केलं आणि जेव्हा देणं बंद झालं, जेव्हा त्यांनी ते मोजले, तर बरोबर $150 होते. साक्षी आणि बरोबर $150 होते. आणि मग त्या देवाच्या सेवकाचा काय झाला, विश्वास वाढला आणि ते अशाच प्रकारची जे काही त्यांना गरज लागेल ते प्रार्थना करू लागले. देव देत गेला, पूर्ण परिस्थिती बदलली. आणि मग अशा रीतीने देव देत गेला, त्यांचं धन वाढलं. आणि मग ते त्या धनाला घेऊन
ते देवाला असं म्हणायला लागलं की देव बाप्पा, आता जे काही माझं उरलं सुरलेलं धन आहे तर मी अशा लोकांना द्यावं की जे गरजवंत आहेत, ज्यांना मदत माझ्याद्वारे जे असं मागणारे लोक आहेत त्यांना तू आशीर्वादित कर. आणि त्यांनी अशा लोकांना देणं चालू केलं. तर देव अशा रीतीने आमच्या प्रार्थना ऐकतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. त्या कारणामध्ये देवाने आम्हाला आशीर्वादित केलं. प्रियांनो, हा विश्वास बाळगा, घट्ट करा हा विश्वास. कोणाकडे पसरू नका, हात कोणाला मागू नका, कोणापुढे गिरगिळू नका, हे नका करू. तुम्ही देवाने तुम्ही म्हणा, अशी प्रार्थना करा, प्रभू माझं तारण झालेलं आहे, मग जे आशीर्वाद तू दिले त्या आशीर्वादावर मी दावा करतो आजच्या रात्री, आजच्या दिवशी. म्हणजे काय झालंय ना, कधी कधी बघा आपल्या अकाउंटवर पैसे असतात पण बँकेने काय केलं असतं, तुम्हाला काहीतरी तुमचं अकाउंट स्विच केलेलं असतं. अजून काय, तुमच्या नेटवर्कच नसतं, तुमच्या सर्व्हर डाऊन. पैसे आहेत पण तुम्ही त्याचा काय नाही करू शकत आहे, उपयोग नाही करू. हा असा प्रकार आहे. जे जे पाहिजे का, जे जे धन किंवा काही, देवाने त्यांना उद्धार ह्या शब्दात, कारण या शब्दात काय केलं, येशू ख्रिस्ता बरोबर देऊन टाकले. पण आता ते यूज नाही करता येणार. अजून आम्ही स्वतःला भिकारी समजतोय, अजूनही आम्ही स्वतःला गरीब समजतोय. देवाने ते तारणासोबत गरिबी काढून टाकली. कधीच दावा करा की मी श्रीमंत आहे आणि माझी श्रीमंती माझ्या घरात मला दिसली पाहिजे, असं आम्ही म्हणा विश्वास सारखं मजबूत. जर कोणी आजारी आहे तर तुम्ही ते दावा करा की मी आरोग्य आहे, मी लय तंदुरुस्त आहे, आपलं काही दुखत बिकत नाही. तर सांगा त्या निगेटिव्ह शक्तीला की मी प्रभू ख्रिस्तामध्ये निरोगी आहे. हालेलुया. मी दावा करतो माझ्या आरोग्यावर प्रभू येशूच्या नावात. तुम्ही उठून पळणारे व्हाल, चिम्या गोम्याकडे जायची गरज नाही. आरोग्य तुमच्यामध्ये ना. तुम्ही देवाला सांगा, प्रभू मला हे उद्या एवढे पैसे पाहिजेत आणि मला ते, मी दावा करतो की ते पैसे माझे येशूच्या नावात, मला ते पाहिजेत उद्या, त्याची गरज आहे. देव बाप्पा मी दावा करतो. देव देणारा देव आहे. मूर्खपणाचा विश्वास नका ठेवा, असं कसं शक्य आहे आणि मग ते कुठून येईल आणि मग तुम्हीच नाही देणार आहे. अरे तो बाप आहे, त्याने ते तुला देऊन ठेवलं. तुमचे पैसे कुठेतरी आहेत हे लक्षात ठेवा. जर तुम्ही गरीब आहेत ना किंवा ताराम आहे ना, मी तुम्हाला सांगतोय आजच्या वचनाप्रमाणे, हे सगळ्यांना मला ऑटोमॅटिक सुचत आहे. आपण म्हणू की पवित्र आत्मा मला बोलायला लावत. आपल्या सगळ्याचे पैसे ना कुठेतरी लपलेले, चोरून ठेवलेले त्या शैतानाने, आपल्या वागण्याने, आपल्या चुकामुळे किंवा आपला विश्वास कमजोर असल्यामुळे. तुमचे माझे सगळे आपलं धन आहे ना लपून ठेवलंय त्या चोराने. त्याला सांगा आज जाऊन की ते काळ बाहेर सगळा कधी ना, चल येऊ दे, चल येऊ दे, माझ्या घराच्या दिशेने येऊ दे, माझ्या बँकेच्या दिशेने येऊ दे, चल चल सोड. तर येशूच्या नावात मी माझ्या प्रॉपर्टीचा दावा करत, चल सोड, चल निघ, चल चल आणून दे, तू नेणार तुझं आणून दे, दावा करा, त्याला मिळवा. आणि पहा, तुम्ही पाहाल की देवाने ते तुमचं जे तुमच्या वाट्यात ते तुम्हाला दिलं. हालेलुया. आहे का असा विश्वास मजबूत आहे? तर बोला, पित्याने येशू ख्रिस्तासोबत तारणामध्ये आम्हाला, मला त्याच्या महिमायुक्त संपत्ती निरूप धनाने आशीर्वादित केला आहे. आणि मी येशूच्या नावात त्या धनावर, त्या आरोग्यावर, त्या शांतीवर, त्या बरकतीवर दावा करतो. जोरदार टाळ्या आपल्या प्रभू. आपण डोळे बंद केले आणि आपण दावा करूया. कुणी गप्प न करावं, 2-4 मिनिटं प्रार्थना करा. लवकर चुकलं दादा.